नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 28 जुलै 2026. सर्वप्रथम मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जे जायकवाडी धरण आहे 60% पूर्ण झाले, जवळपास 61% भरले आजच्यानं. तर ह्या म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत जायकवाडी धरण 70% पर्यंत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जायकवाडी धरण यावर्षी 100% भरणार आहे. ते भरल्याच्या नंतर तिथलं पाणी सुटल्याच्या नंतर त्याच्या खालीचे जे बंधारे संपूर्ण बंधारे देखील भरणार आहेत. म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, त्या सर्व हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्ह्यात सर्व शेतकऱ्याचा कॅचमेंट एरियाचा असलेलं धरण ते 100% भरणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यात आज आहे 28 जुलै आणि 29 दररोज वेगवेगळ्या भागात दुपारपर्यंत ऊन पडणार आहे, दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर काय होणार आहे, उद्याच्याला म्हणजे 29 तारखेला एक नागपूरकडून एक चक्रीवादळ गुजरातकडे जात असल्यामुळं, एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी काही ठिकाणी रिमझिम, कुठं मुसळधार, कुठं अति मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा.